हॅलो गाईस, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे अपूर्वा विषय व्लॉग्समध्ये. तुम्हाला अंदाज आलेलाच असेल की मी काय करत आहे. येस, मी बनवत आहे भाकरी. आणि भाकरी कशी बनवतात ती मी आज शिकणार आहे मोठ्या आईकडे. तर मोठ्या आईने आता पीठ घेतलेलं आहे आणि उतवणी घेत आहे. आता चला तर मग आपण बघूया मोठ्या आई कशा प्रकारे मला भाकरी शिकवते. अंदाजे जास्त पाणी झालं का? पीठ घ्यायचं. कमी पाणी झालं का? पाणी घ्यायचं. मग आता हे पीठ थंड करत ठेवलंय. झालं गोळ. एकाच ह्याच्यामध्ये बघ ना, मला वेळ वाटायला नको बघ मला मोठे मोठे म्हणून. नाही हळू. बरोबर आहे ना? झालं ना 200. तू केलं असं का असं? नाही. मला राग आला. मला राग आला. इकडे सांगतो तिकडे सांग. येते तेच सांगायचं. येते म्हणून कडक असं. हां, मला लागतो सुरुवातीला वेळ, पण एकदा मळायला घेतलं का मळते. भारी 2 मिनिट पण नाही लागले पीठ मळायला. काय उडलं? तवा खराब नाही होण्यासाठी तेल लावलंय तुपाचं. आणि अच्छा, म्हणजे ठेवायचं आणि पुन्हा मळायचं. लाटण्याने काम सोपंच झालंय. इकडे झाले पण इकडे झाले. पावडर तवानात होता आता मोठ्या टाकायला येत नाही. आली भाकरी. इथं लगेच दुसरी भाकरी. वाव. तर गाईस, मोठ्या आईमुळे मी भाकरी करायला शिकलेली आहे. मी घरी जाऊन प्रॅक्टिस करणार आहे. आमची मोठ्या आई सगळ्याच कामामध्ये बोलतात ना, एकदम अशी टीचर आहे आमची. एकदम सगळं मस्त करते. तुम्हाला ह्या आमच्या भाकऱ्या कशा वाटल्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्लॉग कसा वाटला, स्पेशली मी नकळत असा शूट केलेला आहे पटकन, एक मोठ्या आईची आठवण म्हणून. आणि येस, आमच्या भाकरी तयार झालेल्या आहेत, मस्त फुगलेल्या आहेत. आणि हा व्लॉग जर आवडला असेल तर खूप साऱ्या लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग आपण भेटूया पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये. या व्लॉगला सगळ्यांपर्यंत शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा अपूर्वा विषय चॅनलला. बाय बाय, टेक केअर.
भाकरी फोडलेली